ऍसिड बॅटरी असंच नाव का त्याला दिलेलं आहे? बिकॉज लीड इज नथिंग बट आपण जे त्या बॅटरीमध्ये इलेक्ट्रोड यूज करत आहोत ते इलेक्ट्रोड कशाचे बनलेले आहेत? तर ते लीड मटेरियलचे बनलेले आहेत. वेअर ॲज डायल्यूट आपण यूज करत आहोत त्या बॅटरीमध्ये. डायल्यूट म्हणजे केमिकल. जे केमिकल यूज करत आहोत ते ऍसिडिक केमिकल आहे. इट इज नथिंग बट सल्फ्युरिक ऍसिड आपण त्याच्यामध्ये यूज करतोय H2SO4. त्यामुळे तिथे ऍसिड नाव पडलेलं आहे. So because of the electrode and the dilute, the particular battery will give the name like lead acid battery. त्याला lead acid battery नाव का दिलेलं आहे समजलं का? Yes or no? येस मॅडम. कारण ते जे इलेक्ट्रोड्स आहेत ते लीड मटेरियलचे आहेत. वेअरएज त्याच्यामध्ये जे डायल्यूट यूज केलंय, केमिकल यूज केलेलं आहे ते सल्फ्युरिक ऍसिड आहे. इट इज नथिंग बट ऍसिड. दॅट्स वाय त्यांनी ऍसिड नाव दिलेले आहे. आता बघा, हे जे इलेक्ट्रोड्स मी आता पहिलंच सांगितलं की जे इलेक्ट्रोड्स आहेत ते आपले लीड मटेरियलचे बनलेले आहेत. लीडचं एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन इट इज नथिंग बट PB. यू नो दॅट. आपण हे 10th शिकलेलो आहोत. वेअर ॲज जे आपलं सल्फ्युरिक ऍसिड आहे, डायल्यूट आहे, विच इज गिवन बाय द H2SO4, which is used as a dilute in that battery, and this battery will be formed by this combination. ह्या इलेक्ट्रोड आणि डायल्यूटच्या मदतीनेच आपली बॅटरी टोटली फॉर्म होते आणि विच इज टू बी यूज फॉर दी चार्जिंग अँड डिस्चार्जिंग पर्पज. मग तर आपल्याला चार्जिंग करायचं असेल किंवा ती बॅटरी डिस्चार्जिंग करायची असेल तर त्यावेळेला आपल्याला बॅटरीची मदत होते. पण बॅटरी जेव्हा आपण बोलतो त्याचं फॉर्मेशन कशापासून होतं तर इट विल कंटेन दी इलेक्ट्रोड and the dilute only, and that particular electrode which is to be made from the lead material and the dilute which is to be used in that battery which is nothing but the sulfuric acid. Okay, की ओके समजतंय का तुम्हाला? येस मॅडम. बघा, त्याचं जर आपण कन्स्ट्रक्शन बोलायचं गेलं, त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे लीड ऍसिड बॅटरीचं? सो बेसिकली तुम्ही जर लीड ऍसिड बॅटरी बघितलं तर त्याचं जे आउटर केसिंग आहे ते आउटर केसिंग विच इज मेड अप फ्रॉम दी रेक्टँग्युलर शेप. तुम्ही तुमचं इन्व्हर्टर डोळ्यासमोर ठेवा एक इमॅजिनेशन म्हणून. आता जर आपण लीड ऍसिड बॅटरी डिस्कस करत आहोत तर प्रत्येकाने तुमच्या डोळ्यासमोर जर इमॅजिनेशन केलं इन्व्हर्टरचं तर तुम्हाला दिसेलच त्याचं जे आउटर केसिंग आहे विच इज टू बी इन द रेक्टँग्युलर शेप. येस ऑर नो? सो ऑलवेज लीड ऍसिड बॅटरी विच इज कन्सिस्ट ऑफ द रेक्टँग्युलर केस कव्हर and this rectangular case cover which is made up of the ebonite material. Ebonite material हे ऍक्च्युली एक पॉलिमर मटेरियल आहे, रबर मटेरियल आहे ऍक्च्युली. हे आपल्या ह्याच्यामध्येच रबर किंवा ह्याच्या मटेरियल पासून कॉम्बिनेशन पासूनच बनवलेलं असतं. त्याला ॲबोनाइट असं म्हटलेलं जातं. सो ॲबोनाइट विच इज नथिंग बट द रबर टाईप मटेरियल. कीप इन माइंड. सो जो आउटर रेक्टँग्युलर कव्हर केसिंग आहे जे आपल्या लीड ऍसिड बॅटरीचं बनवलं जातं ते बेसिकली रबर टाईप मटेरियलचं बनवलं जातं. वाय इट इज टू बी मेड अप बाय द ॲबोनाइट मटेरियल? बिकॉज इट इज ऍक्ट लाईक अन इन्सुलेटिंग बॉडी. दॅट्स वाय दे आर मेकिंग दी आउटर केसिंग which is in rectangular shape made by the ebonite material. Okay, हा झाला आपला फर्स्ट पार्ट which is the outermost part of the any lead acid battery. After that there is the one part which is given for the opening for a water. You can see in any inverter or any lead acid battery there is a one hole to be given at that point. तिथे एक वरच्या साईडला होल प्रोव्हाइड केलेले असतात. ते होल कशासाठी प्रोव्हाइड केले जातात? कारण आपण तिथे जे डायल्यूट लीड ऍसिड बॅटरीमध्ये यूज करत आहोत का तर आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आहे. बट इट इज कन्सिस्टिंग ऑफ द सल्फ्युरिक ऍसिड ॲज वेल ॲज सम हाऊ पर्सेंटेज ऑफ द डिस्टिल वॉटर ऑल्सो. टू पुट दॅट डिस्टिल वॉटर इन दॅट पर्टिक्युलर बॅटरी देअर आर द होल ऑल्सो प्रोव्हाइडेड ऑन दॅट टॉप मोस्ट पॉइंट. तुम्ही कधीही बघा तुमची बॅटरी, त्या बॅटरीच्या इथे वरच्या साईडला होल प्रोव्हाइड केलेले असतात पाणी टाकण्यासाठी. येस ऑर नो? बघा, गाडीच्या इथे पण जेव्हा बॅटरी असते तेव्हा आपण ते गाडीमध्ये सुद्धा पाणी टाकतो की नाही? मग ते होल त्या बॅटरीच्या टॉप मोस्ट कव्हरला प्रोव्हाइड केलेले असतात. समजतंय? विच इज नथिंग बट द ओपनिंग फॉर ए वॉटर. कळतंय का काय म्हणते? येस मॅम.
ओके. आता हा झाला सेकंड पार्ट अँड दॅट पर्टिक्युलर बॅटरी. अगेन देअर इज अ चार्जिंग पॉइंट विल बी अल्सो प्रोव्हाइडेड. तुम्ही बघितली असेल बॅटरी तर तिथे त्या वरच्या टॉपमोस्ट पॉइंटला तिथे चार्जिंग पॉइंट पण प्रोव्हाइड केलेले असतात. आता हे चार्जिंग पिन्स किंवा पॉइंट जे आहेत ते कशासाठी प्रोव्हाइड केलेले आहे? बिकॉज इट विल मेक शुअर दॅट और इट विल फॉर्म विच बॅटरी विल बी चार्जिंग और डिस्चार्जिंग इज डन. त्याच्या थ्रूच आपल्या बॅटरीचं काय होणार आहे? चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग डन होणार आहे. So that charging point will be given for the charging and discharging of that battery. बॅटरीचं चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग त्याच्या थ्रूच होणार आहे. मग जो आपला सप्लाय आपण अप्लाय करू त्या बॅटरीच्या अक्रॉस विच इज गिवन थ्रू दॅट पर्टिक्युलर पॉइंट्स, त्या चार्जिंग पिन्सलाच प्रोव्हाइड केलेला असेल. अँड बिकॉज ऑफ दॅट चार्जिंग पिन्स अल्टिमेटली द चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ अवर बॅटरी विल बी डन. Also in battery always there are the cells will be present, but these cells are to be in the pair. ते कधी पण तुम्ही जर बॅटरी मध्ये बघितलं असेल तर तिथे सेल्स असतात. सेल्स हे नेहमी पेअर मध्येच प्रेझेंट असतात. जसं की एनोड कॅथोड असे पेअर्स मध्येच ते सेल काय असतात? प्रेझेंट असतात. सो इन दिस रेक्टँग्युलर केस देर आर द 3 लेयर आर टू बी प्रोव्हाइडेड. कीप इन माइंड व्हॉट आय सेड. आता तुमची जी क्लासरूम वरती डायग्राम अपलोड केलेली आहे ती तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती ओपन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की तुम्ही त्या डायग्राम मध्ये बघितलं असेल तर मी तिथे 3 प्लेट्स बनवलेल्या आहेत त्या रेक्टँग्युलर शेप मध्ये. रेक्टँग्युलर शेप इज नथिंग बट द आउटर मोस्ट कव्हर ऑफ दॅट बॅटरी. त्या बॅटरीचा जो आउटर मोस्ट पार्ट आहे विच इज शोन बाय द रेक्टँग्युलर शेप. After there is a one hole point will be given which is opening for a water. From that hole we putting the distilled water in that battery. ओके, त्या बॅटरी मध्ये त्या होल थ्रूच आपण डिस्टिल वॉटर पुट करणार आहोत. आफ्टर तुम्हाला तिथे चार्जिंग पिन्स पण दिसतील. त्या चार्जिंग पिन्स थ्रूच आपल्या बॅटरीचं डिस्चार्जिंग किंवा चार्जिंग डन होणार आहे. आता नंतर जो पार्ट आहे विच इज नथिंग बट द 3 लेअर. आता 3 लेयर्स ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहे इट इज नथिंग बट, आता असे जे लेयर्स आहेत इट इज each and every battery having the number of cells of pair. प्रत्येक बॅटरीमध्ये सेल्स हे नेहमी पेअर मध्येच प्रेझेंट असतात. आयदर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दॅट इज अॅनोड अँड कॅथोड असे खूप सारे सेल्स पेअर त्या बॅटरीमध्ये प्रेझेंट असतात. नॉर्मल एक एक मी म्हणेल की मिनिमम कॅपॅसिटीची जर बॅटरी असेल ऍटलिस्ट 6 पेअर तरी तिथे प्रेझेंट असतात. आता बघा एक पेअर मी तिथे ड्रॉ करून दाखवलेला आहे. तिथे काय आहे? इट इज हॅव्हिंग दी 3 लेयर्स. येस ऑर नो? तुम्हाला तिथे 3 लेयर्स दिसत असतील. येस, दिसतात का? त्या दोन्ही साइडच्या ज्या लेयर्स आहेत इट विल प्रेझेंट दी इलेक्ट्रोड्स. त्या इलेक्ट्रोड प्रेझेंट करत आहेत. वेअर ॲज दी अवर मिडल वन लेअर, जी मिडल वन आहे ती सेपरेटर म्हणून ऍक्ट होत आहे. आणि त्या दोन्ही लेयरच्या मध्ये आपण आपलं जे डायल्यूट आहोत, डायल्यूट इज नथिंग बट सल्फर डायऑक्साईड, ते तिथे आपण काय केलेलं आहे? तिथे सल्फर सॉरी H2SO4 आपण तिथे काय केलेलं आहे? पुट केलेलं आहे. सो इन बिटवीन दॅट डायल्यूट वी कॅन से दॅट त्या 3 लेअर मध्ये आपण डायल्यूट पुट केलेलं आहे आपलं. आता बघा जी लेफ्ट साइडचा जो इलेक्ट्रोड आहे विच इज ऍक्ट लाईक ए कॅथोड. You can see in that image also that particular left side of the electrode or we can say that जी लेअर आहे ती इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट करत आहे आणि ती कॅथोड म्हणून ऍक्ट होत आहे. वेअर ॲज द राईट साइड ऑफ द इलेक्ट्रोड विच इज ऍक्ट लाईक ए एनोड. ओके, आपण ह्या दोन कॅथोड आणि एनोडच्या अक्रॉसच सप्लाय अप्लाय करतो. येस ऑर नो? सो लुक ॲट हिअर दॅट पर्टिक्युलर देअर विल बी द 3 लेयर्स. The side layers will be act like an electrode and middle one is act like a separator. The left one is act like a cathode which is again made up of the lead material which is having the coating of the lead material. So that's why it will form PbO2. PbO2 म्हणजे काय? तर पॅरॉक्साइड मटेरियलचा तो फॉर्म होतो. आणि हा जो पॅरॉक्साइड मटेरियलचा जो फॉर्म झालेला आहे इलेक्ट्रोड इट विल लुकिंग लाईक ए चॉकलेट ब्राउनिश कलर मध्ये तो दिसतो. पॅरॉक्साइड ऑक्साइड जो आहे तो ऍक्च्युली असा चॉकलेटी ब्राउनिश रंगाचाच असतो. सो ऑलवेज कीप जो कॅथोड आहे विच इज हॅव्हिंग दी कलर which is nothing but chocolate brownish color and it is made up by the peroxide material. peroxide materialचं आहे त्याच्यावरती जी कोटिंग केलेली आहे ती लीड मटेरियलचीच कोटिंग केलेली आहे and it is nothing but the cathode. ओके, तो कॅथोड फॉर्म केलेला आहे. वेअर ॲज आपला जो राईट साइडचा जो आपला इलेक्ट्रोड आहे इट इज नथिंग बट द एनोड मटेरियल. एनोड मटेरियल इज एनोड
electrode we can say. Anode electrode which is totally made by the pure lead material. Pure lead materialचा बनवलेला असतो आणि pure lead PB material it is looking like a dull gray color. डल ग्रे कलरचा दिसायला दिसतो. त्यामुळे कधी पण तुम्हाला ते कलरिंग जरी विचारलं की बॅटरीमध्ये जे दोन इलेक्ट्रोड यूज केलेले आहेत इट इज नथिंग बट वन कॅथोड अँड अनदर वन इज एनोड. So cathode is made up by the, or we can say it is formed by the peroxide material, whereas the our anode is formed by the lead material, pure lead material, and that's why the peroxide material it is nothing but our cathode. It is looking like a chocolate brownish color, and whereas our anode electrode which is looking like a dull gray color. Okay. आता बघा त्यांचं हे स्ट्रक्चर झालं. मग जेव्हा आपण आपल्या लीडच्या किंवा इलेक्ट्रोडच्या अक्रॉस सप्लाय अप्लाय करतो तेव्हा काय होतं. फॉर एक्झाम्पल कोणतीही बॅटरी मगाशीच मी तुम्हाला बोलले होते कोणतीही बॅटरी फॉर्म करण्यासाठी आपल्याला 6 सेलची गरज लागते. इट इज कन्सिस्ट ऑफ द 6 सेल अँड फ्रॉम दॅट सेल 6 सेल इट विल फॉर्म दी वन बॅटरी. इच बॅटरी सेल कन्सिस्ट ऑफ द 2 वोल्ट सप्लाय. प्रत्येक पेअर जेव्हा फॉर्म होतो तेव्हा ती जो सेल पेअर आहे तो किती वोल्ट सप्लाय कॅरी करते. इट विल कॅरी ओनली द 2 वोल्ट सप्लाय. समजतंय काय म्हणतेय मी. येस ऑर नो. कळतंय का. Yes, ma'am. Okay, so by using this 6 cell it will form the one battery. Each cell consists of a 2 volt supply. Okay, from that it will having the number of parts like कोणते कोणते parts आहे. Like first one is the rectangular casing which is outermost part. After that there is a second one most important part which is nothing but the electrode. One electrode which is act like a cathode, another one electrode which is act like a anode. The cathode which is made by the, or it is formed by the peroxide material, that's why it is looking like a chocolate brownish in color. Okay, whereas we can say that the physical representation of our anode which is made up of by the pure lead material and it is looking like a dull gray color. Okay, so talking about the distilled material dilute which is to be used on that particular battery which is nothing but the H2SO4. H2SO4 is nothing but the sulfuric acid. Okay, and which is consist of about 62% of the we can say the distilled water and 38% of the sulfuric acid. By this combination they are forming our acidic material. जे dilute आपण यूज करत आहोत it is not a pure sulfuric acid. Keep in mind त्याचे जे पर्सेंटेज रेटिंग आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की 38% मध्ये सल्फ्युरिक ऍसिड ऍड करत आहोत आणि 62% मध्ये आपण आपलं डिस्टिल वॉटर जे आहे H2O आपण त्याच्यामध्ये ऍड करत आहोत. बाय दिस कॉम्बिनेशन दे आर फॉर्मिंग अवर डायल्यूट मटेरियल. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननी तिथे डायल्यूट मटेरियल यूज केलेलं आहे. इट इज नथिंग बट H2SO4. आफ्टर दॅट जी आपली निगेटिव्ह प्लेट आहे बॅटरीची विच इज मेड अप ऑफ प्युअरली लीड as I said that, and it is looking in the gray in color, dull gray color, whereas our positive plate which is act like a cathode and it will represent, or it will be formed by the peroxide material. Okay, from these contents, or we can say from this material our battery construction will be done. ह्या गोष्टींमुळेच आपलं काय होते बॅटरी फॉर्म होते. सो फर्स्ट पार्ट इज द रेक्टँग्युलर केस कव्हरिंग. पहिला जो आउटर मोस्ट पार्ट होता. सेकंड वन इज द ओपनिंग फॉर वॉटर जिथे की आउटर मोस्ट पॉइंटला होल मी रिप्रेझेंट केलेल्या डायग्राम मध्ये जिथून की आपण आपलं डिस्टिल वॉटर त्या बॅटरीमध्ये इन्सर्ट करणार आहोत. सेकंड पार्ट चार्जिंग पॉइंट वेअर वी हॅव टू चार्ज अवर, or we can say from that point we can done our charging and discharging of our battery. Again there will be the another most part are the our electrodes जे की दोन आहेत. एक पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे which is like a cathode. पॉझिटिव्ह आहे तो कॅथोड आहे whereas आवाज येतोय का. Yes, ma'am. सॉरी फॉर दॅट. कॉल आला होता मला. वन्स अगेन आय जस्ट रिपीट इट.
whereas the negative will act as a pure lead material, which is looking like a dull gray color, whereas we are using the electrolyte, which is made up of the sulfuric acid, and somehow it is contains some distilled water. It is in the ratio of 38% of the sulfuric acid and the 62% of the distilled water. From this we form our battery. ह्या कंटेंट्स मुळे आपली काय होते, बॅटरी फॉर्म होते. समजतंय? जे आउटर मोस्ट रेक्टँग्युलर केसिंग जे आहे ते पण ॲबोनाइट मटेरियलचं यूज केलेलं आहे. ॲबोनाइट मटेरियल इज नथिंग बट वन टाईप ऑफ रबर टाईप मटेरियल. का रबर टाईप ऑफ मटेरियल यूज केलेलं आहे? कारण जिथे आतमध्ये आपण ऍसिड यूज करत आहोत, प्लस तिथे इलेक्ट्रोलाइट केमिकल यूज केलेले आहेत. सो बिकॉज ऑफ दॅट ओनली वी जस्ट हॅव टू अप्लाय सम इन्सुलेटिंग मटेरियल ॲट आउटर मोस्ट बॉडी. त्यामुळे आपण जे मटेरियल यूज केलेलं आहे विच इज नथिंग बट द ॲबोनाइट मटेरियल. कळतंय का? येस ऑर नो? Yes, ma'am. आता बघा, ह्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू काय विचारू शकतात, बाय चान्स की तुम्हाला प्रायमरी सेल जे आहेत ते रिचार्जेबल आहेत का असं विचारू शकतात. वेदर इट इज टू बी रिचार्जेबल, वेदर इट इज टू बी नॉट रिचार्जेबल, अशावरती क्वेश्चन विचारू शकतात. सिमिलर वे तुम्हाला सेकंडरी सेल बद्दल पण विचारू शकतात. सिमिलर तुमचे जे प्रायमरीचे क्लासिफिकेशन आहेत, लाईक ड्राय सेल, इव्हन लाईक तुमचे मर्क्युरी सेल, वेअर इट इज टू बी यूज, नंबर ऑफ एमसीक्यू असणार आहे त्याच्यावरती सुद्धा की ते ड्राय सेल कुठे यूज केला जातो, सिमिलरली तुमचा मर्क्युरी सेल कुठे यूज केला जातो. नेक्स्ट सिमिलर वे तुमच्या सेकंडरी सेलसाठी सुद्धा विचारलं जाणार आहे. सेकंडरी बॅटरीज मध्ये कोणते क्लासिफिकेशन आहेत? लीड ऍसिड बॅटरी, तुमचा जो फ्युएल सेल आहे, निकेल कॅडमियम आहे आणि लिथियम आयन आहे. ह्या चौघांसाठी सुद्धा तुम्हाला एमसीक्यू विचारले जाणार, वेअर इट इज टू बी यूज. ओके. नेक्स्ट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अकॉर्डिंग टू दी लीड ऍसिड बॅटरीवरती की लीड ऍसिड बॅटरीचं जे केसिंग आहे, आउटर मोस्ट केसिंग, ते कशापासून बनवलं जातं. आफ्टर दॅट तुमचे जे लीड ऍसिड बॅटरीमध्ये तुमचं जे सोल्युशन किंवा डायल्यूट जे यूज केलेलं आहे ते सोल्युशनचं पर्सेंटेज रेशो काय आहे. सो ॲट दॅट पॉइंट यू शुड नो दॅट 38% ऑफ द वी कॅन ॲडेड हिअर द सल्फ्युरिक ऍसिड अँड 62% वी ॲडिंग द डिस्टिल वॉटर. फ्रॉम दिस कॉम्बिनेशन वी फॉर्म द H2SO4 and this particular dilute or solution we are using in our battery. Okay, in the lead acid battery. आता बघा, ह्याच्यावरती हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जो तुमचा कॅथोड जो आहे इलेक्ट्रोड, तर कॅथोड इलेक्ट्रोड हा कोणत्या मटेरियलचा बनलेला असतो आणि जो तुमचा एनोड मटेरियल आहे तो कोणत्या मटेरियलचा बनलेला असतो. सो कीप इन माइंड, जो तुमचा कॅथोड जो आहे तो तुमचा कॅथोड बनलेला आहे पेरॉक्साइड मटेरियलचा, विच इज हॅव्हिंग द कोटिंग विथ द लीड ओनली. लीडचंच कोटिंग आहे पण बनलेला कशापासून आहे, तर पॅरॉक्साइड मटेरियल. वेअरॅज तुमचा जो एनोड जो आहे तो प्युअर तुमचा लीड मटेरियल आहे. इट इज कन्सिस्ट ओनली द लीड मटेरियल अँड लीडचंच कोटिंग त्याच्यावरती असणार आहे. ओके. सो लीड इज डिनोटेड बाय द विच सिम्बॉल. लीड आपण कशाच्या सिम्बॉलने डिनोट करतो, इट इज डिनोटेड बाय द पीबी. इव्हन बॅटरीचा सिम्बॉल तर आता तुम्हाला माहिती असेल. डू यू नो दॅट बॅटरी हाऊ इट इज टू बी रिप्रेझेंटेड? येस ऑर Yes, नो? ma'am. एक Yes, ma'am. पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, एक निगेटिव्ह टर्मिनल स्मॉल असं दाखवायचं आणि प्लस मायनस तिथे मेन्शन करायचं. राईट? सगळ्यांना येतं बॅटरी ड्रॉ करता? येस ऑर नो? बॅटरीचा सिम्बॉल किंवा बॅटरी कशी रिप्रेझेंट करतात माहिती ना. कोणतंही आपण इलेक्ट्रिकल सर्किट जेव्हा काढतो त्याच्या एंडला आपण बॅटरी सप्लाय दाखवतो. सो इच अँड एव्हरी सगळ्यांना माहिती पाहिजे. मग तिथे नंबर ऑफ बॅटरी, नंबर ऑफ सेल आपण कनेक्ट केलेले असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, अँड फ्रॉम दॅट वी फॉर्मिंग अवर बॅटरी. येस. Yes, ma'am. तुम्हाला हा Yes, सुद्धा ma'am. एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की व्हॉट विल बी द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ बॅटरी. सो बॅटरी विल कन्वर्ट द केमिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी विथ हेल्प ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेल. राईट? त्या इलेक्ट्रोडच्या मदतीनेच ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते ना. सो दॅट्स वाय द बॅटरी विच कन्वर्ट द केमिकल एनर्जी टू द इलेक्ट्रिकल एनर्जी विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. ओके. समजतंय? Yes, ma'am. Ma'am. So are you getting the idea what type of question will be asked in the exam? Yes or no? Yes, ma'am. ठीक आहे. आता बघा, ह्याचं जे वर्किंग आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊयात. ओके विथ दॅट? Yes, ma'am. Hello, ma'am. बोल चिरंजीत. ते 30% सल्फर यूज करतात आणि 62%
वॉटर यूज करतात. 38% सल्फ्युरिक ऍसिड यूज करतो आणि 62% डिस्टिल वॉटर H2O. ओके मॅम. 38 सल्फ्युरिक ऍसिड 38% सल्फ्युरिक ऍसिड यूज करतो आणि 62% आपलं डिस्टिल वॉटर यूज करतो. ओके. ओके मॅम. कधी बघितलं असेल तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा कोणाला इन्व्हर्टर मध्ये ते डायल्यूट किंवा सोल्युशन टाकताना त्याच्या अशा मोठमोठ्या मॅम. बॉटल्स भेटतात डायल्यूटच्या मॅम बॅटरी वॉटर बोलतात ना त्याला? मार्केटमध्ये. बॅटरी ओपन करून काय बघितली काय? मॅम. बॅटरी वॉटर. बॅटरी ओपन करून कधी बघितले का? पाणी कधी त्यात टाकलंय का बॅटरीमध्ये? तिथे ऍक्च्युली पाणी ना टाकताना नाही हे पण बघितलं असतं मॅम, ऍक्च्युली पण इंडिकेटर पण प्रोव्हाइड केलेले असतात की आपल्याला समजायला की ती बॅटरी फुल झालेली आहे का, डिस्टिल वॉटर त्या लेवल पर्यंत पोहोचलेलं आहे का, त्याच्यासाठी इंडिकेटर सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. त्या होल मध्येच असतात. होल ओपनिंग करण्यासाठी क्लोजिंग करण्यासाठी नॉब प्रोव्हाइड केलेला असतात आणि त्या नॉबच्या इथेच इंडिकेटर असतात. तर तुम्ही जो नॉब ओपन केला, डिस्टिल वॉटर फिल केलं म्हणजे तुमचं जे सोल्युशन आहे ते फिल केलं, नॉब क्लोज केलात की त्या इंडिकेटर थ्रू तुम्हाला समजतं की ती पर्टिक्युलर जे सेक्शन आहे ते सेल आहे. जसं मी डायग्राम मध्ये तुम्हाला एक सेल दाखवलेला ड्रॉ करून, असे नंबर ऑफ सेल त्यामध्ये असतात. मग त्या पर्टिक्युलर सेल तो फिल झालेला आहे का डिस्टिल वॉटर थ्रू हे दाखवण्यासाठी तिथे इंडिकेटर सुद्धा असतं. आहे का तुमच्या इन्व्हर्टरच्या इथे? येस मॅम. माझा पण आहे. सो असं जो जिथे वॉटर फिल करतोय ना त्या नॉबला क्लोज करण्यासाठी एक असं आपलं कसं बॉटलचं नॉब असतं तसंच तिथे सुद्धा असतं, पण त्याच्यावरती एक इंडिकेटर असतं. ग्लास त्याच्यावरती ग्लास फिलामेंट टाईप असतं आणि आतमध्ये एक इंडिकेटर प्रोव्हाइड केलेलं असतं. फ्रॉम दॅट यू विल गेट द आयडिया की तुमचा तो पर्टिक्युलर सेल आहे त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर फिल झालेलं आहे की नाही. समजतंय? ओके मॅम. आहे मॅम ठीक आहे. माझ्याकडे लीड ऍसिड बॅटरी आता पण. हा, तुम्ही बघू शकता जर तुम्हाला तुमच्याकडे असेल घरी इन्व्हर्टर असेल किंवा तुमच्या घरी लीड ऍसिड बॅटरी असेल, कार असेल इव्हन, तर तुम्ही बघू शकता तिथे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली दिसून जातील. जरी नाही दिसल्या ना तरी मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन. ओके. ओके मॅम. ठीक ओके आहे. मॅम. पण आजचं समजलंय का त्याचं ऍटलीस्ट बॅटरी कन्सेप्ट ऍज वेल ऍज लीड ऍसिडचं कन्स्ट्रक्शन कळलंय का? येस मॅम. एनी डाऊट्स? नो मॅम. कुणाला बाकीच्यांना? No, ma'am. पूजा, एनी डाउट्स पूजा? No. ओके, ठीक है. चलो फिर कल मिलते हैं वंस अगेन.